भाजप सोडून कुणाशीही युती करण्यास शरद पवार तयार, काका पुतणे एकत्र येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. कांदिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या 2 गटांमध्ये राडा, आशिष शेलारांची गाडी निघत असताना 2 गट आपापसात भिडले, भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वाचा ब्लॅक बॉक्स हाती, फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, डीव्हीआरही शोधण्यामध्ये यश. अपघाताआधीची सगळी माहिती, महत्त्वाची माहिती समजणार. कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून विमान दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू. अहमदाबादमधल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कसोटी भवनामध्ये चाचणी, 5 मृतदेह कुटुंबियांना सोपवले. पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधल्या विमान दुर्घटना स्थळाची पाहणी, दुर्घटनेत जखमींचीही केली विचारपूस. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सरकारच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नाही, खासदार संजय राऊतांची टीका. या अपघाताची जबाबदारी पंतप्रधानांनी घ्यावी, राऊतांचं वक्तव्य. मुंबई विमानतळ परिसरातल्या इमारतींचं पुनर्वसन रखडलं. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मुंबई विमानतळाच्या फनेल झोनमधल्या इमारती आणि झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित. वैष्णवी हगवणे प्रकरणी सहआरोपी निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या ताब्यात, अनेक खुलासे होण्याची शक्यता. पांडुरंगाच्या दरबारी सर्व एक समान, कुणालाही व्हीआयपी दर्शन मिळणार नाही, पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना. शनी शिंगणापूर देवस्थाननं 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 कर्मचाऱ्यांना कामावरनं काढून टाकलं. अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत दाखवला घरचा रस्ता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.